अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. मामा सांगतात, अरे बाळा, आयुष्य हे एक पुस्तक आहे रे. प्रत्येक दिवस एक नवीन पान असते, पण आपण जुन्याच ओळी परत परत वाचत राहतो. काही क्षण इतके सुंदर होते की ते संपूच नये असं वाटायचं. काही पेज मात्र इतक्या घाईत उलटले की त्यात काय होतं हे आयुष्यामध्ये कधीच कळलं नाही. काही माणसं फक्त एकदाच कामापुरती येतात, पण ती जाताना अर्ध पुस्तकच घेऊन जातात. खूप वेळा वाटतं एकदा हे पेज खोडून पाहावं. खूप वेळा वाटतं हे पेज खोडून परत लिहिता आलं तर किती बरं झालं असतं. परंतु बाळा, पण हे पुस्तक आपल्या हातात नसतं. आपण फक्त लिहित राहतो आणि वाचत पण राहतो. शेवट काय असेल हे माहीत नाही, पण आता जे पान चालू आहे ते पान नीट वाचा आणि नीट जगत राहा. बोला जय बाळूमामा. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश पाहण्यासाठी आत्ताच आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ज्या काही तुमच्या चांगल्या इच्छा असतील त्या कमेंट करून नक्की मला कळवा. मी सुद्धा बाळूमामा चरणी हीच प्रार्थना करेल की बाळूमामा सर्व भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करावे. हीच मी माझ्या ब्रह्मांडाचरणी प्रार्थना करते आणि आजच्या सुंदर अशा संदेशाला सुरुवात करते. भक्तांनो, आजच्या संदेशामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आयुष्यामध्ये पापी लोक सुखी का राहतात. जे लोक खूप पाप करतात, खूप वाईट कर्म करत असूनही ते आयुष्यामध्ये कायम सुखी राहतात, याचं कारण काय असतं? याचं उत्तर आज तुम्हाला मिळणार आहे. भक्तांनो, एका गावामध्ये भगवान विष्णूचे फार एक सुंदर असे मंदिर बांधले होते. मंदिराची देखभाल करण्यासाठी त्याच गावातील एक व्यक्ती सेवक म्हणून कामाला होते, जो सकाळ संध्याकाळ मंदिराची साफसफाई करत असे आणि दोन्ही वेळेस स्नान व ध्यान करून देवाची पूजा करत असे. तो माणूस खूप गरीब आणि दुःखी होता. मंदिरात येणाऱ्या भाविकाकडून त्यांनी जी काही देणगी मिळायची त्यातून तो आपला संसार चालवत असत. त्याच्या आयुष्याची नाळ त्या मंदिराशी जोडली गेली होती. वैयक्तिक तक्रार देवाच्या मूर्तीसमोर बसून उभे राहून तो करायचा. कधी घराबद्दल, कधी कुटुंबांबद्दल, कधी संसाराबद्दल. एक दिवस तो देवाच्या मूर्तीसमोर उभा राहून तक्रारी करत होता की अरे देवा, तुझे आयुष्य किती आरामात आहे रे. तुम्ही फक्त मंदिरात एका ठिकाणी आरामात उभे राहता आणि लोकांच्या प्रार्थना ऐकता. काहीकडून तुम्हाला लाडू दिले जातात, काही प्रसाद दिला जातो. इथे उभे राहून तुम्हाला विविध प्रकारच्या मिठाई आणि पदार्थसुद्धा खायला मिळतात. तुमचे आयुष्य खूप सोपे आहे आणि माझे जीवन खूप कठीण आणि दुःखदायक आहे. माझे आयुष्य खूप छोटे आहे रे. ते हजारो दुःखाने भरलेले आहे. हजारो समस्या माझ्या जीवनात आहेत. मी दिवसभर मेहनत करतो तेव्हा कुठेतरी मी माझ्या कुटुंबासाठी 2 वेळेचे अन्न गोळा करू शकतो. देवा, बघ रे, पापी फाकंडी पहा. रात्री उशिरा ते वाईट कृत्य करतात तरीही आनंदाने त्यांनी त्यांचे जीवन जगत आहेत. देवा, जर माझे आयुष्य तुझ्यासारखे असते तर मी जीवनात किती आनंदी असतो. आपल्या सेवकाचे असे शब्द ऐकून देव थांबला नाही. देव त्याच वेळी मूर्तीतून दर्शन देत त्या सेवकाला म्हणू लागला, भक्ता, फक्त तुम्ही चुकीचा विचार करत आहात रे. तू जो काही हा विचार करत आहेस ना, हा पूर्णपणे चुकीचा विचार आहे. जसे तुम्ही विचार करता तसेच तुमच्या आयुष्यामध्ये घडत राहते. म्हणून जेव्हा आपल्याला त्याच्या वास्तविक जीवनाची माहिती मिळते मग समजते की माझ्यापेक्षाही हलाखीचे जीवन तर हा जगत आहे. तू माझे जीवन सोपे समजत आहेस. माझी जीवन कहाणी तुला समजते तितकी सोपी नाही आहे. मलाही अनेक गोष्टी पाहाव्या लागतात, बरीच व्यवस्था करावी लागते, अनेक काळजीत आहेत. चांगल्याबरोबर चांगले आणि वाईट बरोबर कसे असावे या सगळ्यांचा विचार मलाही करावा लागतो. कोणी असहाय्यावर अत्याचार करतं, कोणी पीडितेवर अत्याचार करतात, त्यामुळे त्याला संरक्षण द्यावे लागते. ज्या दिवशी तुला माझीच जबाबदारी समजेल त्या दिवशी तुला माझीही मेहनत कळेल. हे सर्व इतकं सोपं नाही. बाप बनून
ज्या प्रकारे आपल्या मुलाप्रती जबाबदारी पार पाडतो, त्याच्या आनंदाची, चांगल्या वाईट याची काळजी घेतो, अगदी त्याचप्रमाणे मला तुम्हा सर्वांची काळजी घ्यायची असते. एकाच वेळी इतक्या जबाबदाऱ्या पेलणं सोपे काम नाही. भक्तांनो, देवाचे म्हणणे ऐकून भक्त म्हणाला, अरे देवा, हे काय बोलतोस? तुझे काम खरंच खूप सोपं आहे. जसे तुम्ही दिवसभर उभे राहता तसे मी पण दिवसभर उभा राहू शकतो. त्यात काय एवढी मोठी गोष्ट आहे? देव म्हणाला, भक्ता, मी पुन्हा सांगतो, तुला ते समजणार नाही. माझ्या या कामासाठी खूप संयम आवश्यक आहे आणि माणसाकडे तेवढा संयम कधीच नसतो. तो निकाल जाहीर होईपर्यंत कधीच थांबू शकत नाही. माणसामध्ये एक कमजोरी आहे की तो थोडं जरी लपवतो तर भरून जातो आणि त्याला थोडं जरी दुखापत झाली ना तर तो तुटून जातो आणि विखुरतो. तो आपल्या भावना सांभाळू शकत नाही. तर मित्रांनो, हे ऐकून तो सेवक म्हणाला, असं असेल तर तू मला तुझ्या आयुष्यातला एक दिवस जगू दे, मग तू सांगशील तसं करेल. मित्रांनो, देवाने त्याला खूप समजावले, पण तो खूप हट्टी होता. त्यापैकी त्याला एकही पटले नाही. देवानेही विचार केला की मला एक दिवसाचे जीवन याला द्यावेच लागेल, कारण काही लोकांवर उपदेशांचा काहीच परिणाम होत नाही. या दुनियेचा मार खाल्ल्यावरच ते योग्य ते मार्गावर येतात. देव म्हणाला, ठीक आहे बेटा, एक दिवस मी तुला देव बनवतो आणि मी तुझे जीवन जगतो. बघू उद्या तू माझं काम कसं करतोस. आणि हो, माझे जीवन जगण्यासाठी तुम्हाला काही अटींचे पालन करावे लागेल. तो म्हणाला, हे देवा, मी तुझ्या सर्व अटी मान्य करेल. मी तुझ्या सर्व अटी मान्य करायला तयार आहे. सांगा तुमच्या अटी काय आहेत? देव म्हणाला, तर दररोज लोक मंदिरात येतील, ज्यामध्ये चांगलेही लोक असतील तसेच वाईटही लोक असतील. कारण देवावर प्रत्येकाचा हक्क आहे. बापाचा मुलगा नालायक निघाला तर तो बाप त्याला आपला मुलगा म्हणणार नाही का? त्याचप्रमाणे चांगले आणि वाईट दोन्ही लोक माझे पुत्र आहेत, परंतु मी त्यांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. देव म्हणाला की जेव्हा पण तू देव होऊन माझ्या जागी उभा राहशील तेव्हा तुला चांगले म्हणणारे येतील आणि वाईटही बोलणारे येतील. तरीही त्यांची म्हणणे शांतपणे सहन करावे लागेल आणि संयमाने त्यांचे म्हणणे ऐकावे लागेल आणि त्यांची चांगली आणि वाईट कृत्ये तुम्हाला तुमच्या बाजूने पाहावी लागतील. त्यावेळी काही बोलू नका, जे होईल ते ऐका. भक्त म्हणाले, ठीक आहे, मला तुझ्या सर्व अटी मान्य आहेत. तोपर्यंत भावांनो, आता देवाने त्याचे आयुष्य एक दिवसासाठी बदलले आहे. एक दिवसासाठी त्याला देव बनवून मूर्तीत बसवले आणि स्वतः स्वयंसेवक म्हणून मंदिराची सेवा करू लागले. असे 2-3 तास उलटून गेली. कुठल्या शहरातून एक श्रीमंत माणूस त्या मंदिराकडं डोकं टेकवायला येतो आणि देवासमोर हात जोडून प्रार्थना करतो की हे देवा, करोडो रुपये खर्च करून मी एक मोठा कारखाना उभारला आहे. तुम्ही मला अशा प्रकारे आशीर्वाद द्या की माझा कारखाना खूप वेगाने चालू होईल आणि मला त्यातून भरपूर पैसे मिळतील. आपले म्हणणे देवाला सांगितल्यानंतर तो खाली नतमस्तक झाला. तेव्हा खिशातून पैशांनी भरलेलं पॉकेट बाहेर पडलं आणि जमिनीवर पडलं. त्याला ते पाकिट दिसले नव्हते. तो तिथून उठला आणि निघू लागला. पलीकडे मूर्तीत बसलेला देवभक्त हे सर्व पाहत होता. अरे, याचं पाकिट इथेच राहणार हे त्यांनी पाहिलं. हे एकदा त्याच्या मनात आलं की मी या शेठला सांगू का की त्याचं पैशानं भरलेलं हे पाकिट इथंच पडलेलं आहे. चांगलेच असणार ना. पण त्यानंतर देवाची अवस्था आठवली की देवाने सांगितलं आहे की चांगला असो वा वाईट हे मात्र विसरू नका. फक्त त्याच्याकडे बघत राहायचं आहे, कोणताही निर्णय घ्यायचा नाही. असे विचार करून देव झालेला भक्त गप्प बसून पाहत राहिला. तेव्हाच एक अत्यंत गरीब माणूस त्या मंदिरात येतो. देवाच्या मूर्तीसमोर उभा राहतो आणि देवाला म्हणतो, गरिबीत मी अत्यंत दुःखाचे जीवन जगत आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे ही माझ्यासाठी खूप कठीण होत आहे. घरात आई आजारी आहे, तिच्या उपचारासाठी पैसे नाहीत. कुठे व्यवस्था करायची, आयुष्य कसं जाईल समजत नाही. आज फक्त माझ्या खिशात 10 रुपये आहेत, त्यात फक्त एक वेळेचं राशनही मिळणार नाही. आईची औषध, कृपा कर देवा, माझ्या गरजा पूर्ण व्हाव्यात, असे म्हणत तो माणूस निघून गेला. तेवढ्यात त्याची नजर त्या पैशांनी भरलेल्या पाकिटवर पडली. त्याने पटकन पाकिट उचलले
त्यात भरपूर पैसे पाहून त्याला आनंद वाटू लागला आणि देवाचे आभार मानू लागला की अरे देवा, तू खरंच महान आहेस. तू माझी प्रार्थना इतक्या लवकर ऐकलीस. या पैशातून मी आता माझ्या कुटुंबाच्या रेशनाची व्यवस्था करेल आणि माझ्या आईवर उपचार करेल. देवाचे आभार मानून तो तिथून निघू लागला. तर दुसरीकडे देव बनवून मूर्तीत लीन झालेल्या देवभक्ताला असे वाटू लागले की पाकिट व्यापाराचे आहे आणि हा गरीब माणूस ते घेऊन जात आहे. एकदा त्याला आवाजाने सांगावे असे त्याच्या मनात आले की पाकिट त्याचे नसून घेतलेले पैसे सेठचे आहेत. पण लगेच देवाचे बोलणे आठवले. देवाने त्याला बोलण्यास मनाई केली होती. ही स्थिती त्याला आठवली म्हणून त्याने गुपचूप तोंड बंद केले आणि तो विचारात गेल्यावर उभा राहिला. या सगळ्या कृतीनंतर तो सेवक देवाला म्हणू लागला, देवा, माझ्या डोळ्यासमोर जे घडत आहे तेच मी पाहू शकलो. त्यामागचे सत्य काही वेगळेच होते. मी हे पाहू शकलो नाही. देवा, फक्त तुम्हीच जग चालवू शकता, कारण तुम्ही जीवनाच्या प्रत्येक पैलूवर नियंत्रण ठेवता. आमची चांगली काळजी घेत तुम्ही जे काही करता ते चांगलेच करता. आम्ही चुकीचे आहोत. जीवनाचे वास्तव्य समजत नाही त्याआधीच आम्ही तुम्हाला दोष देऊ लागतो. जेव्हा आपल्याकडून काहीतरी चुकीचे घडते, आपल्या मनाप्रमाणे काही घडले नाही, तर त्यावेळी आपला संयम सुटतो. तो देवावर टोमणे मारायला लागतात. आपल्यासोबत घडणाऱ्या चुकीच्या गोष्टीमध्येही भगवंताची काही योजना दडलेली असते, जी भविष्यात आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. हे आपल्याला समजत नाही. यातच शहाणपण आहे की आपण कामाच्या पुढील मागील निकालाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. तुमच्या इच्छेनुसार तुमच्यासोबत काही घडत नसेल तर ती देवाची इच्छा आहे असे समजावे आणि देव जे काही करतो ते केवळ चांगलेच करतो. आता 2 कारणाबद्दल बोलूया. त्यामुळे पाप घडताना पाहून देव शांत राहतो. पहिले कारण म्हणजे तोपर्यंत देव तुम्हाला मदत करत नाही जोपर्यंत तुम्ही जगाच्या लोकांवर अवलंबून राहाल. ज्या दिवशी तुम्ही देवावर अवलंबून राहाल तो नक्कीच तुम्हाला तुमच्या मदतीला धावून आल्याशिवाय राहणार नाही. संसारातील लोकांवर, कुटुंबातील लोकांवर जास्त अवलंबून राहू नका. भगवंताची आठवण करा, भगवंताच्या भक्तीत राहा. तेव्हा तुम्हाला भगवंत नक्कीच संकटाच्या वेळी मदत करेल. दुसरी गोष्ट अशी आहे, भगवंत प्रारब्धाच्या कर्माकडे पाहतच राहतात. ही कोणत्या कृतीची शिक्षा कोणाला आणि कुठे कोणत्या कृतीने फळ कोणाला मिळावे ते तुमच्या पुढच्या मार्गाच्या सर्व कृती पाहून मोजतात. त्या आधारावर चांगले वाईट होते. देवाला समर्पित तुमचा देव कधीही तुमचे वाईट करत नाही. म्हणून तुम्ही जे काही कर्म करता, चांगले किंवा वाईट, त्याचे एक ना एक दिवस फळ हे नक्कीच मिळते. चिंता, काळजी राहत नाही यासाठी मामांकडे नित्य काही न मागता फक्त आणि फक्त आपली कृपादृष्टी आमच्यावर ठेवा एवढीच विनंती करा. हेच आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला सांगायचे आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये जो सद्गुरू चरणी आला त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं आणि त्यांना मृत्यू लोकातच स्वर्ग दिसला. ज्याने नाद भंडाऱ्याचा केला, ज्याने नाद या पिवळ्या भंडाऱ्याचा केला, त्यांचं जीवन सफल झालं. आणि मामा, तुझ्या चरणाशिवाय कशातच आनंद नाही आणि कशातच सुख नाही. मामा म्हणतात, माझ्या बाळा, प्रेम म्हणजे काय असतं रे? मामा म्हणतात, माझ्या बाळा, प्रेम म्हणजे फूल देणं नाही, डिनर डेट नाही. प्रेम म्हणजे कधीच न सांगता समजून घेणं, कधीच न सांगता समजून घेणं, शब्दापेक्षा डोळ्यातून बोलणं, साथ असताना शांततेतही सगळं सांगणं. प्रेम म्हणजे रागातही काळजी घेणं, दूर असताना आठवणीत जगणं आणि जवळ असताना जग विसरणं. प्रेम म्हणजे परिपूर्णता नाही. प्रेम म्हणजे परिपूर्णता नाही तर अपूर्णतेला समोर जाण्याची ताकद म्हणजे प्रेम. प्रेम समजून घेणं पण त्याहूनही जास्त सोबती देणं. कारण खरं प्रेम हे शब्दात सांगता येत नाही, तर मनात जपलेलं असतं. शांत, खोल आणि खूप खरं ते म्हणजे प्रेम असतं. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये कधीच कुणाला फूल देऊ नका, कधीच कुणाला कुठले शब्द देऊ नका.
कधीच कुणावर प्रेम करू नका. या जीवनामध्ये तुम्हाला प्रेम करायचं असेल तर तुम्ही या परमेश्वरावर प्रेम करा. तुम्ही या परमेश्वराला जेवढा जीव लावाल, जेवढं प्रेम कराल, तेवढाच जास्त तो जीव तुम्हाला लावतो, तुमची काळजी घेतो, तुमच्यासोबत प्रामुख्याने राहतो, तुम्हाला आशीर्वाद रूपाचा वर्षाव करतो. म्हणून या जीवनामध्ये प्रेम करायचेच असेल तर एकदा या परमेश्वरावर प्रेम करता येतं का ते करून पहा. आणि तो परमेश्वरही तुमच्यावर कशा प्रकारे प्रेम करतो, तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने तो तुमच्यावर जास्त प्रेम करतो, याचा अनुभव तुम्ही घ्या. या परमेश्वराला डिनर डेट देण्याची गरज नाही, किंवा फूल देण्याची गरज नाही, किंवा कुठलं तरी गिफ्ट देण्याची गरज नाही. फक्त तुमच्या भक्तीची आणि तुमच्या श्रद्धेची फक्त गरज आहे. आणि तेवढी गरज त्या परमेश्वराला द्या आणि त्याच्यावर खूप मन भरून असे प्रेम करून पहा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, या जीवनामध्ये आईवडिलांसारखी छाया कुठेच नाही आणि भावंडासारखी मायाही नाही. साडीतलं सौंदर्य कुठल्याच पोशाखात नाही. आणि कितीही मेकअप करा, साधेपणासारखं सौंदर्य नाही. कितीही कलम करा, गावठी गुलाबाला तोड नाही. आणि कितीही अत्तर आणा, जुई आणि मोगऱ्याची सर नाही. शेताची सर बागेला नाही, बागेची सर टेरेसला नाही. भाजी भाकरीची चव पिझ्झा बर्गरला नाही आणि ग्राउंडची सर जिमला नाही. स्वतः सांगितल्याशिवाय प्रेमासारखं निरागस प्रेम नाही. आणि जीवनात प्रेम करणाऱ्या जोडीदारासारखा आधार नाही. कितीही ट्रायली वापरा, त्याला खतावणीची सर नाही. आणि पावकी नेमकीची मजा कॅल्क्युलेटरमध्ये नाही. कितीही परिश्रम करा, दैवाशिवाय काही मिळत नाही. आणि कितीही हुशार असा, ईश्वरापुढं कुणाचंच चालत नाही. कितीही पाणी द्या, पावसाशिवाय झाड काही खुलत नाही. कितीही पैसे असू द्या, पण माणसाशिवाय काही भागत नाही. म्हणून खरे प्रेम केल्याशिवाय प्रेमाची गोडी समजत नाही. आणि आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर बोलल्याशिवाय मन मोकळे होत नाही. अनुभवासारखा शिक्षक नाही आणि आयुष्य जगल्याशिवाय समजतच नाही. मुलांशिवाय घराला शोभा नाही आणि नातवंडासारखा परमानंद या जगात नाही. शालिनीतासारखा दागिना नाही आणि झोपडीसारखं प्रेम बघल्यात नाही. स्वार्थापेक्षा मोठा शत्रू नाही आणि परोपकारासारखं पुण्य नाही. सुखाच्या क्षणी माणसाशिवाय शोभा नाही, पण दुःखाशिवाय आपलं कोण कळतच नाही. भक्तीसारखी शांतता कशातच नाही आणि भगवंता एवढं बलवान कोणीच नाही. घराची माया वृद्धाश्रमात नाही आणि म्हातारपणी कुटुंबाशिवाय कुणीच नाही. म्हातारपणी कुटुंबाशिवाय कुणीच नाही. भक्तांनो, जशी एखाद्या सिनेमातून एखाद्या पात्राची भूमिका संपली की ते पात्र पडद्यावरून नाहीसे होते, अगदी तसेच मग आपले ध्येय काय असावे तर या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून लवकरात लवकर बाहेर पडणे. मग त्यासाठी काय करणे गरजेचे आहे तर ते म्हणजे विरक्त भावना येणे, कशातही अडकून राहता कामा नये. हा कसा वागला, तो कसा वागला, हिने असे कसे केले, तिने तसे का केले, सर्व काही अगदी पार विसरून जायचे. सर्वांना मनापासून क्षमा करून टाकणे, अगदी स्वतःला सुद्धा, कारण मनात खंत नाही. म्हणजे भावना शिल्लक आहेत. भावना आहेत म्हणजे वासना आहे. वासना आहे म्हणजे भोगण्यासाठी परत जन्म घेणे भाग आहे. म्हणून देव म्हणतो, माझ्या बाळा, वासनेतून मुक्त व्हायला शिका. त्यासाठी काही वेगळे कष्ट घ्यायचे नाहीत. आपली या मार्गावर वाटचाल हळूहळू आपोआप होत राहणार आहे. आपली प्रबळ इच्छाशक्ती व नित्यनेमाने साधन नामस्मरण सुरू ठेवायचं आहे. बाळूमामा आपल्या बरोबर मार्ग दाखवायला कायम आहेतच. ठाम विश्वास ठेवायचा आहे आणि आपलं ध्येय मनात पदोपदी पक्क जागृत ठेवायचं आहे. प्रत्येक आत्म्याची पातळी वेगळी आहे. प्रत्येक आत्म्याची पातळी वेगळी आहे हे आपण प्रामुख्याने कायम लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे जो तो त्याच्या
पातळीनुसार वागणार. आपण आपल्या पातळीनुसार वागायचे. आयुष्य म्हणजे हे एक सिंपल आहे. आयुष्य म्हणजे हा पाण्यावरचा बुडबुडा आहे. आयुष्य म्हणजे एक वाऱ्याची झुळूक आहे. पण आपण अनेक नात्यांचा गुंता करून त्याला फार कम्प्लिटेड करत असतो. म्हणूनच हलकं फुलकं जगा. नको त्या कर्मांची गाठोडी खांद्यावर घेत बसू नका. कर्म शुद्ध ठेवा आणि ध्येय पक्क ठेवा. म्हणजे कोणाच्या वागण्याने आपल्याला त्रास होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे जीवन म्हणजे नक्की काय? जीवन म्हणजे काय? तर भक्तांनो, जीवनाचा खरा अर्थ तुम्हाला नीट समजून घेण्यासाठी तुम्ही या 3 ठिकाणी आवर्जून भेट द्या. ती म्हणजे 1 रुग्णालय, 2 तुरुंग आणि 3 स्मशानभूमी. आता बघा, नंबर 1 आपण बघू रुग्णालय. रुग्णालयात गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की दवाखाना म्हणजे आरोग्याची व पैशाची किती वाट लागते. तर आपल्याला मिळालेल्या चांगल्या आरोग्या इतके या जगात सुंदर काहीच नाही. नंबर 2 तुरुंग. तुरुंगात गेल्यावर स्वातंत्र्य सेनानी यांनी अशाच तुरुंगात तुरुंगवास भोगला. त्यामुळे भारत स्वतंत्र झाला आहे. त्याची आठवण येते. स्वातंत्र्याचे महत्त्व तुम्हाला समजेल. स्वातंत्र्य ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट असल्याचे तुमच्या लक्षात येईल. आणि नंबर 3 स्मशानभूमी. स्मशानभूमीत गेल्यानंतर जीवनाचे मोल तुमच्या लक्षात येईल की आज आपण इथे दुसऱ्या माणसांच्या अंतिम विधीसाठी चालत घेऊन आलेलो असतो आणि उद्या कोणीतरी आपल्यालाही खांद्यावरून येतेच घेऊन येणार आहे. जेव्हा हे विचार आपल्या डोक्यात गोंधळ घालतात, आपल्याला चक्रात टाकतात, विचारात पाडतात, तेव्हा आपल्याला जीवनाचा खरा अर्थ समजत असतो. जीवन कसे जगायचे, जीवन किती मोलाचे आहे हे तुम्हाला समजते. म्हणून बाळूमामा आपल्याला नेहमी सांगतात, माझ्या बाळा, जीवन हे खूप छोटं आहे पण खूपच सुंदर आहे. त्या जीवनाला कसा बहर आणता येईल, त्याला कसा रंगाने रंगवता येईल तेवढा रंग द्या. त्याला हिरवगार बहरता येईल तेवढ्या सुंदर प्रकारे बहरून आणा आणि सुखी जीवनाचा आनंद घ्या. मामा सांगतात, आयुष्यामध्ये जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होते, किंबहुना तुमच्या कुठल्याही कृतीचा परिणाम त्यांच्यावर होत नाही, तेव्हा समजून जा तुम्ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची जागा गमावली आहे. स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसे ही काही क्षणात तुटतात, पण विचारांनी व प्रेमांनी जुळलेली माणसे आयुष्यभर सोबत राहतात. हे लक्षात ठेवा. लोक म्हणतात, एक गेल्याने काय होतंय, दुसरं भेटेलच कोणीतरी. पण कसं असतं ना, त्या व्यक्तीची आपल्याला लागलेली सवय आपल्याला दुसऱ्या व्यक्तींकडे जाऊ देत नसते. जे प्रेम आपण त्या व्यक्तीवर केलेलं असतं तसंच प्रेम दुसऱ्यावर करू शकत नाही. त्या व्यक्तीची कमी दुसरं कोणी पूर्ण करू शकत नाही, कारण आपण त्याच्याशिवाय दुसरा कोणाचाच विचार केलेला नसतो. पण या गोष्टी त्या व्यक्तीला कधीच माहिती नसतात. माहीत जरी असल्या तरी त्या समजत नसतात. मामा म्हणतात, देवाचे नामस्मरण केले पाहिजे, कारण तोच संपत्ती निर्माण करण्याची क्षमता देतो. आणि आजच्या प्रमाणेच त्याने माझ्या पूर्वजांशी शपथ घेतलेल्या त्यांच्या कराराची पुष्टी करते. धन असो वा नसो, हे प्रभू, मी नेहमी तुझ्या आठवणीत ठेवेन. मी नेहमी तुझ्या आठवणीत राहीन. सर्व सामर्थ्य आणि वैभव केवळ तुझ्याकडूनच येते. माझी आशा तुझ्यावर आहे. मला माहित आहे की तुम्ही मला आशीर्वाद द्याल, जसे माझ्या पूर्वजांसाठी खूप पूर्वी केले होते. मला दैवी संपत्तीचा आशीर्वाद द्या.
हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मी आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तयार आहे असे टाईप करा. मी माझ्या प्रत्येक बाबतीत प्रत्येक आशीर्वादाचे आवाहन करतो. मी माझ्या आर्थिक बाबतीत फलदायीपणा बोलतो. मी प्रत्येक नफा वाढवतो. मी फलदायी आहे. माझ्या हाताचे काम असामान्य आहे. मामा, आम्ही जे काही हात घालतो त्यामध्ये आम्हाला समृद्धी प्राप्त व्हावी ही तुमच्या चरणी इच्छा आहे. कारण या जगात तुमच्या इच्छेची खूप गरज आहे. तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे. बाळू मामा, आम्हाला अशा स्थितीत राहण्याची इच्छा आहे की जिथे आम्ही प्रत्येक चांगल्या कामासाठी काही देऊ शकतो, जेणेकरून राज्य पुढे जाईल आणि तुमच्या अद्भुत प्रेमाने जीवन बदलू शकेल. मामा म्हणतात, माझ्या मुलांनो, तुम्ही कशाचीही काळजी करू नका, परंतु प्रत्येक गोष्टीत मी प्रार्थना आणि विनवणीद्वारे आभार मानून माझी विनंती देवाला कळवावी. तुमचे वित्त देवाला समर्पण करा. तुम्ही आर्थिक बाबतीत स्वतःला मजबूत करा. कर्जाच्या आणि वादळाच्या आणि आर्थिक अडचणींच्या काळात माझ्याकडे अजूनही अन्न आहे आणि माझ्या डोक्यावर आश्रय आहे. याबद्दलच देवाचे आभार मान. आज तुमच्यासाठी खास प्रार्थना आहे जी तुमचे बंद नशिबाचे दरवाजे उघडतील. हा आशीर्वाद प्राप्त करून घेऊन कमेंटमध्ये देव महान आहे असे टाईप करा. हे दयेच्या परमेश्वरा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. विश्वास आणि आशा आहे की देवा, कारण मला माहित आहे की तू माझ्यासाठी हे बदलणार आहेस. परमेश्वरा, माझ्यावर केलेल्या उपकाराबद्दल धन्यवाद. कृपया मला आर्थिक शहाणपण आणि कर्जातून बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य द्या. हे भगवान, मला या क्षणी मार्ग दिसत नाही, परंतु मला माहित आहे की आपण या कर्जाचे ओझे दूर करण्याचा मार्ग काढाल. मला बुद्धी आणि आनंद दे आणि तू माझ्या हातात जे काही सोपवतोस त्यावर चांगला कारभारही होण्याची क्षमता मला दे. जे चांगले काम करतात त्यांचे कार्य पुढे चालू ठेवा. आध्यात्मिक आणि शारीरिक दोन्ही गरजूंसाठी मदत करत राहण्यासाठी मला मदत करा. मी माझ्या आर्थिक स्थितीत स्थिरता आणि समृद्धी घोषित करतो. माझ्या आर्थिक बाबतीत तुम्ही मला दिलेल्या विजयाबद्दल मी तुमचे आभार मानतो. हे परमेश्वरा, माझ्या आर्थिक बाबतीत जे सकारात्मक बदल दिसून येत आहेत त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मी प्रार्थना केलेल्या येशूच्या नावाने उत्तर दिलेल्या प्रार्थनेबद्दल मी तुझे आभार मानतो. जेव्हा आपण प्रार्थना करतो, देव आपण म्हणतो त्यापेक्षा जास्त ऐकतो. आपण विचारतो त्यापेक्षा जास्त उत्तर देतो. आपल्या कल्पनेपेक्षा जास्त काही देव आपल्याला देत असतो. हे परमेश्वरा, माझ्या मनाला प्रेमाने प्रज्वलित कर. माझ्या इच्छेला धैर्याने प्रेरित कर. सेवेने माझे जीवन समृद्ध कर. मी जे आहे ते मला माफ कर. मी काय आहे ते मला सांग आणि तुझा गौरव आणि शाश्वत मोक्ष माझे असेल. हे प्रभू, माझे मन सत्याने उजळून टाक. माझे हृदय प्रेमाने फुगव. माझ्या इच्छेला धैर्याने प्रेरित कर. सेवेने माझे जीवन समृद्ध कर. मी जे झालो ते मला क्षमा कर. मी जे आहे ते मला पवित्र कर. हे देवा, मला मार्गदर्शन कर. माझे रक्षण कर. माझ्या हृदयाचा दिवा प्रज्वलित कर आणि मला एक तेजस्वी तारा बनव. मित्रांनो, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, जी व्यक्ती तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करते त्या व्यक्तीला सुद्धा तुम्हीही जपण्याचा प्रयत्न करा. म्हणतात ना, एक वेळची पंगत चुकली की जेवण सुद्धा चुकतं आणि संगत चुकली की आयुष्याची दिशा चुकते. म्हणूनच योग्य माणसं आयुष्यात असणं महत्वाचं असतं. मित्रांनो,
आयुष्यामध्ये महत्त्वाची माणसं तुम्ही ठेवायलाच पाहिजे. मामा सांगतात, अरे मुला, कोणाच्याही मागे जास्त धावू नका. ज्या व्यक्तीच्या मागे तुम्ही जास्त धावता ना, त्या व्यक्तीच्या नजरेत आपली किंमत कमी असते. म्हणून कुणाला किती महत्त्व द्यायचं यावर तुम्ही सुद्धा बारकाईने विचार करायला हवा. म्हणूनच विचार करूनच लोकांना महत्त्व दिले पाहिजे. मित्रांनो, आयुष्यामध्ये कधीही पळत्याच्या मागे लागू नका, पळत्याच्या मागे धावू नका. मित्रांनो, कर्म करत असताना नेहमी सावधगिरीने करा, कारण एक ना एक दिवस त्या कर्माचे फळ हे मिळणारच असते, हे निश्चित आहे. कारण मित्रांनो, या ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो, परंतु नियतीचा हा सिद्धांत कधीही बदलू शकत नाही, हे लक्षात ठेवा. मामा सांगतात, अरे मुला, आयुष्यामध्ये कधीच कुणाला घाबरू नकोस, परंतु कर्माला नक्कीच घाबर. कारण बाळा, उशिरा का होईना कर्माचे फळ हे मिळतच असते. मग बाळा, तुझे ते कर्म चांगले असोत किंवा वाईट असोत. मित्रांनो, आयुष्यात कधीच लोकांचा विचार करू नका. ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्यावर लोक हसतात, आणि ज्यांच्याकडे खूप काही आहे त्यांच्यावर लोक जळतात. म्हणून मित्रांनो, लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. जे काही करायचं आहे ते तुमच्या मनाने, तुमच्या विचारानेच करा. लोकांचा सल्ला घेऊ नका. मित्रांनो, आयुष्यात कधीच कष्ट करायला लाजू नका आणि श्रीमंती आल्यावर माजू नका. हा मामांचा शब्द तुम्ही आजच्या दैवी संदेशातून लक्षात ठेवा. मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठं संकट येऊन सुद्धा तुम्हाला त्या संकटाशी सामना करण्याइतकी तुमच्यामध्ये शक्ती असेल, तुमच्यामध्ये बळ असेल, तर मित्रांनो समजून जावा की ही लीला, ही किमया आपल्या मामांची आहे. मित्रांनो, मामा सांगतात, भुकेपेक्षा जास्त खाणे ही विकृती आहे. वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांची भूक भागवणे ही तुमची संस्कृती आहे, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आशीर्वाद जेवढे घेता येतील तेवढे घ्या, पण चुकूनही कुणाचा तळतळाट घेऊ नका. आपल्या सुखासाठी कधी दुसऱ्यांना दुखवू नका आणि दुसऱ्यांचं मन दुखवून त्यांना त्रास होईल असे कधी वागू नका. मामा सांगतात, आई होण्यासाठी फक्त स्त्री असणं महत्वाचं नाही, तर तिच्या अंतःकरणात, तिच्या हृदयात आईचं प्रेम, आईची ममता असेल तर पुरुषामध्येही आई दिसत असते, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या, पण जर तुम्ही कुणाचा तळतळाट घेतला तर त्याचे फळ तुम्हाला कितीतरी पटीने जास्त भोगावे लागेल, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. मित्रांनो, प्रयत्न न करता कुठली तरी गोष्ट मिळवणे ही या भूतलावर अस्तित्वात नाही. मित्रांनो, आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतात. कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला तुमची शक्ती ही दाखवावीच लागते, हे लक्षात ठेवा. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून. उद्या या जगात काय घडते हे कोणालाच माहित नसते. हे ब्रह्मांड नायक बाळूमामा, जे सुख स्वर्गात सुद्धा मिळणार नाही ते सुख तुमच्या चरणात आहे. हे बाळूमामा, कितीही मोठी समस्या असू द्या, पण तुमच्या नावातच समाधान आहे. हे बाळूमामा, तुमचे नाव घेतल्यानंतर आयुष्यामध्ये सर्व काही मिळतं, आयुष्यातील सर्वात मोठं सुख मिळतं. म्हणूनच बाळूमामा, आम्ही सदैव तुमचं नाव घेतो, आम्ही सदैव तुमचं नामस्मरण करतो. आणि म्हणूनच मामा, आम्ही आयुष्यातील कितीही मोठ्या तीव्र संकटावर मात करतो, संकटाशी सामना करतो. कारण बाळूमामा, तुमच्या नामातच एवढी शक्ती आहे की त्यामुळे आम्ही संकटावर मात करू शकतो. म्हणूनच मित्रांनो, आयुष्यामध्ये कितीही वाईट वेळ आली, काहीही झालं, कितीही सुख आलं किंवा कितीही दुःख आलं, तरी मामांचे नाव नेहमी तुमच्या मुखात ठेवा. आयुष्यात कधीच असं होत नाही की कोणतीही गोष्ट ठरवली आणि लगेच झाली, असं कधीच होत नाही, हे लक्षात ठेवा. आयुष्यात चांगली गोष्ट मिळवण्यासाठी संयम हा ठेवावाच लागतो. मामा सांगतात, अरे बाळा, हाल होतील रे, पण हार होणार नाही, हे लक्षात ठेव. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. समतोल मनासारखे
कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. म्हणून मित्रांनो, प्रत्येकावर दया करा, प्रत्येकाशी प्रेमाने वागा, माणुसकी जपण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही असे केलात तर परमेश्वर सुद्धा तुमच्यावर तितकेच प्रेम करेल आणि तुम्हाला सुद्धा तितकंच जपण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, मामा म्हणतात, अरे मुला, लक्षात ठेव, या कलियुगात खरा माणूस हा झुरतो आणि खोटा माणूस हा मिरवत फिरतो. पण बाळा, लक्षात ठेव, शेवटी विजय हा सत्याचाच होतो. हे बाळू मामा, आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत, परंतु त्या अडचणींशी सामना करण्याची शक्ती तुमच्यामुळेच येते. बाळू मामा, आम्ही सदैव तुमचे नामस्मरण करतो, आम्ही सदैव तुमच्या नामात राहतो, म्हणून आम्हाला ती तीव्र प्रचंड अशी शक्ती तुम्ही प्राप्त करून दिली आहे आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे. मित्रांनो, आयुष्यामध्ये कितीही मोठे संकट आले, कितीही मोठी अडचण आली, तर मामांचे मुखामध्ये नाव घेत एक एक पाऊल पुढे टाकत जा. तुम्हाला तुमच्या अडचणीवर नक्कीच एक मोठा तोडगा मिळेल. पण मित्रांनो, त्यासाठी तुमच्या मनामध्ये बाळूमामाबद्दल श्रद्धा, विश्वास असायलाच हवा. जिथे श्रद्धा आणि भक्ती असते ना, जिथे श्रद्धा आणि भक्ती असते, तिथे मामांची शक्ती असतेच असते, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, मामा सांगतात, अरे बाळा, हातातलं कोणी हिसकावून घेतलं म्हणून रडत बसू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव बाळ, हातातलं कोणी हिसकावून घेतलं तरी नशिबातलं कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही. कष्टाचं कधीच